शिक्षक मित्रांनो नमस्कार. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटरच्या आतमध्ये जे हार्डवेअर असतं, त्या हार्डवेअर प्रत्यक्ष बघितलं. त्याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटर सुरू केल्यानंतर आपलं हार्डवेअर कसं ओळखायचं, हे मी तुम्हाला सांगितलं. आता या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटरचा परफॉर्मन्स कसा ओळखायचा, आपला कम्प्युटर किती स्पीडनी पळतोय, त्याच्यावरती लोड आलाय का, किंवा काही वेगळ्या कारणाने हा कम्प्युटर स्लो कशामुळे झालाय, प्रॉपर आपली इनफ रिसोर्सेस रिझर्व्ड आहेत का, तर हे कुठे बघितलं जातं. आपला ग्राफिक कार्ड किती काम करतोय, आपला प्रोसेसर किती काम करतोय, रॅम किती भरलेली आहे, नेटवर्क आपण वापरतोय तर नेटवर्क किती स्पीडनी वापरलं जातंय, हे सगळं तपासता येतं. ओके. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण कार चालवत असताना किंवा टू व्हीलर चालवत असताना आपल्या असं समजा की आपली गाडी आपण फुल स्पीडनी पळवतोय, म्हणजे ऍक्सलरेटर जे आहे ते फुल प्रेस केलेलं आहे आणि जेवढी गाडीची ताकद आहे तेवढ्या ताकदीला गाडी पूर्ण पळते. आता त्याचा ऍक्सलरेटर त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाहीये आणि अशा वेळेस आपल्याला त्या हायवेवरती एखादी कार क्रॉस करून पुढे निघून गेली आणि आता आपण विचार करतोय की नाही, आता मला तिला ओव्हरटेक करायचंय. शक्य आहे का? नाही शक्य. कारण ऑलरेडी आपण आपल्या गाडीचा जो परफॉर्मन्स आहे तो टॉप नॉच पोझिशनला नेऊन पोहोचवलेला आहे. मॅक्झिमम आपण एक्सेलरेटर प्रेस केलेलं आहे किंवा टू व्हीलरचं एक्सेलरेटर आपण फुल्ली रेस केलेली आहे गाडी. तिच्या क्षमतेच्या ती 100% पळतीये आणि त्या कंडिशनमध्ये एखादी दुसरी गाडी आपल्याला ओव्हरटेक करून पुढे निघून जातीये, तर आपण हे विचारही करू शकत नाही की आता तिला आपण ओव्हरटेक करू. तर अगदी तसंच गाडीच्या बाबतीत आपल्याला एक जसं कळतं की आपली गाडी नेमकी परफॉर्मन्स मध्ये कुठल्या लेवलला आहे, आपल्याकडे अजून किती रेस शिल्लक आहे, अजून आपण गाडी किती पिकअप करू शकतो, आपल्या गाडीचा टॉप स्पीड किती आहे आणि आपण घाट आल्यानंतर चढ आल्यानंतर तिला कुठल्या गिअरवरती शिफ्ट करायचं, हे जसं गाडीच्या बाबतीत आपल्याला कळतं ना, आपण कम्प्युटरच्या बाबतीत तसं कधीच विचार करत नाही. आपण कम्प्युटरवरती एक प्रोग्राम चालू केला, दुसरा प्रोग्राम चालू केला, तिसरा प्रोग्राम चालू केला आणि कधी कधी तो मध्येच हँग होतो, कधी कधी सुरू होताना त्रास देतो. तर हे कुठं तपासलं जातं? तर फ्रेंड्स, त्याच्यासाठी आपल्याला आपल्या पीसी मध्ये टास्क मॅनेजर चालू करावा लागतो. आता टास्क मॅनेजर चालू करण्यासाठी खालची जी टास्कबारची जी पट्टी आहे यावर राईट क्लिक करायचं आणि इथे पहा टास्क मॅनेजर म्हणून ऑप्शन. अतिशय महत्वाचा प्रोग्राम आहे हा. कम्प्युटर वापरताय, तुम्हाला हा टास्क मॅनेजर समजायलाच हवा. काय काय दिसते बघा त्याच्यामध्ये. याला मी थोडं मॅक्झिमाइज करतो आणि मॅक्झिमाइज केल्यानंतर पहा इथे काय काय आहे. हा व्हिडिओ शक्यतो लॅपटॉपवर बघा, जेणेकरून हे जे आयकॉन्स किंवा हे जे शब्द आहे ते तुम्हाला प्रॉपर दिसतील. इथे पहा प्रोसेस आहे. आपल्याला असं वाटतं की माझ्या कम्प्युटरवरती कुठलाच प्रोग्राम चालू नाहीये. म्हणजे आता जर सपोज हा मिनिमाइज केला किंवा यापूर्वी तुम्ही माझ्या स्क्रीनचा डेस्कटॉप पाहत होता, तुम्हाला प्रश्न विचारला असता, सांगा बरं माझ्या कम्प्युटरवरती किती प्रोग्राम चालू आहेत, तुम्ही म्हणाल काहीच नाही. नाही, ऍक्च्युली आपला डेस्कटॉप दिसतोय, तर तो दिसत असताना रियालिटीमध्ये कितीतरी प्रोग्राम्स आपल्या पीसी वरती पॅरलली रन होत असतात, पॅरलली आपल्या पीसी वरती ते चालत असतात. आता हे चालणारे जे जे प्रोग्राम्स आहेत, येस, कोणते कोणते प्रोग्राम्स आहेत? ओबीएस, त्याच्यानंतर डेस्कटॉप विंडो मॅनेजर, टास्क मॅनेजर स्वतः रन होतोय, व्हॉट्सअप माझ्या पीसी वरती चालू आहे. जरी मी व्हॉट्सअप बंद करून ठेवलेलं असेल तरी बॅकएंडला ते व्हॉट्सअप जे आहे ते माझ्या पीसी वरती चालू आहे. रजिस्ट्री चालू आहे, विंडोज एक्सप्लोरर चालू आहे. असे भरपूर 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 प्रोग्राम्स बॅकएंडला माझ्या पीसी मध्ये चालू आहे. हे तुमच्या लॅपटॉपमध्ये, तुमच्या पीसी मध्ये सुद्धा टास्क मॅनेजर चालू केल्यानंतर तुमच्या लक्षात येतील हे चालू आहे. आता हे ऍक्च्युली प्रोसेसरला किती वापरतायत, रॅमला किती वापरतायत, त्याच्यानंतर हार्ड डिस्कला सध्या त्याचा काही यूज चालू आहे का, हार्ड डिस्क वरती देवाणघेवाण करतायत का, किंवा नेटवर्क ते किती प्रमाणात वापरतायत, हे तुम्हाला ह्या उजव्या बाजूच्या कॉलम्स मध्ये दिसेल. आता हे ग्राफिकल फॉर्मॅटमध्ये जर पाहायचं असेल, आलेखाच्या रूपामध्ये पाहायचं असेल तर तरी तसं सुद्धा दिसतं. तुम्ही परफॉर्मन्सला जर क्लिक केलं तर परफॉर्मन्स मध्ये बघा आता एवढे आलेख दिसत आहेत. आपण सर्वात पहिली सुरुवात करू सीपीयू पासून. सीपीयू म्हणजेच प्रोसेसर, मायक्रो प्रोसेसर, जो आपण i5, i3, i7, i9 हे जे प्रोसेसरचे नाव ऐकले, तर हा प्रोसेसर सध्या किती प्रमाणात वापरला जातोय.
आता हे जे तुम्हाला लाटा लाटासारखं दिसतंय, ऍक्च्युली आता टक्केवारी जर पाहिली त्याचं युटिलायझेशन 6% तो दाखवतोय. ओके, आता हे जे 6% आहे, माझ्याकडे आता किमान 94% प्रोसेसर शिल्लक आहे, म्हणजे मी आता याला लोड देऊ शकतो. आता कोणता प्रोसेसर आहे? i5 आहे. इथेच जर माझं i3 असता आणि त्याच्यावरती मी हे ओबीएस आणि आता हे रेकॉर्डिंग जे करतोय हे जर मी त्याच्यावरती रन केलं असतं तर कदाचित i3 नी मला या जागेवरती किमान 90% 80%च्या पुढे नेऊन ठेवलं असतं. हेच जर मी i7 वापरतोय, i7 वरती इथे जे 6% दिसतंय, i7 याच कामासाठी मला i7 दाखवेल जास्तीत जास्त 3%, 4%. तेच i9 असेल तर तो दाखवेल 2%, 3%. समजते मला काय म्हणायचंय ते? पहा, गाडीचा हॉर्स पॉवर जितकं जास्त तेवढं रस्त्याने पळताना, लोड घेऊन पळताना ती इझिली चालते. गाडीचा हॉर्स पॉवर, गाडीची ताकद जेवढी कमी असते तेवढं आपल्याला जास्त ऍक्सलरेट करावं लागतं आणि फार लवकर ती त्याच्या थ्रेशोल्ड पॉइंटला पोहोचते. तर प्रोसेसर हा जो आहे, हा प्रोसेसर आपल्याला, सीपीयू आपल्याला सांगत असतो की मी किती रन होतोय, मी किती चालतोय, किती प्रोग्राम्स आपण चालवलेले आहेत. इथे जसजसे आपण प्रोग्राम्स एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक चालू करत जाऊ, तसा हा प्रोसेसर जो आहे तो त्याचा जो आलेख आहे तो आलेख वरती वरती सारखायला सुरुवात होईल. आता उदाहरण म्हणून मी इथे चालू करतो मायक्रोसॉफ्ट एज, आणि मायक्रोसॉफ्ट एज मध्ये मी त्याला दुसऱ्या स्क्रीनवर घेतो, दुसऱ्या स्क्रीनवर टाकलेला आहे आणि त्यामध्ये मी सुरू करतोय युट्यूब, आणि त्यात एक व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ या ठिकाणी मी प्ले करतोय. पीसीचा व्हॉल्यूम 0 करतो आणि एक व्हिडिओ त्याच्यामध्ये प्ले करतो. कॉपीराईटच्या इश्यूमुळे मला तो व्हिडिओ तुम्हाला दाखवता पण येणार नाही आणि तो आवाज ऐकायची काही गरज नाही. व्हिडिओ प्ले झालेला आहे. काय दिसतंय बघा, आलेख ज्या क्षणाला मी ओबीएस रन केलं, मी माझा माझा व्हिडिओ एक या कोपऱ्यातून या कोपऱ्यात नेतो, वरती घेतो. चला इथे पहा, लक्षात आलं, आलेख वर गेला, आलेख वर गेला, या जागेवर वर गेला. हे कोणते स्पॉट्स होते? ज्या ठिकाणी मी ओबीएस चालू केलेला आहे, सॉरी, ज्या ठिकाणी मी माझं मायक्रोसॉफ्ट एज चालू केलं आणि युट्यूबचा व्हिडिओ जो आहे तो प्ले केला. आता मी या ठिकाणी एक सॉफ्टवेअर रन करतो, त्याचं नाव आहे फिल्मोरा. बघूया काय होतंय. पहा, आलेख जो आहे तो आलेख वर वर जायला लागलाय. फिल्मोरा जो आहे यात कुठलाच बॅकअप मी रन केलेला नाही, त्याला मिनिमाइज करतोय. जसं फिल्मोरा रन झालं तसा या जागेवरती त्याने वरती आलेख जो आहे तो वरती गेला आणि परत खाली आला. आता लक्षात घ्या, या ठिकाणी ऑलरेडी माझा जर प्रोसेसर जर या 90% वरती असता किंवा 95% वरती असता आणि मी या जागेवरती फिल्मोरा सारखं व्हिडिओ एडिटिंगचं सॉफ्टवेअर जर सुरू केलं असतं, काय झालं असतं? कम्प्युटर लगेच स्लो झाला असता किंवा ओबीएस मध्ये त्याचा इम्पॅक्ट ओबीएस वर झाला असता. माझ्या कम्प्युटरनी फिल्मोरा चालू करायच्या नादात ओबीएसला डिस्टर्ब केलं असतं, म्हणजे ओबीएसला जो वेळ मिळायला पाहिजे व्हिडिओ प्रोडक्शनसाठी तो तिथे मिळाला नसता आणि फायनल व्हिडिओ ज्यावेळेस मी पाहिला असता तर मला माझ्या व्हिडिओमध्ये जर्क्स दिसले असते. लक्षात येत आहे? जेवढे काही प्रोग्राम्स आहेत ह्या प्रोसेसेसमध्ये आपल्याला दिसतात, जेवढे काही प्रोग्राम्स आहेत ते इथे प्रोसेसेसमध्ये दिसतात आणि हे प्रोसेसेसमध्ये आपल्याला हे ओळखता येतं की कोणता प्रोग्राम प्रोसेसरला किती कन्झ्युम करतोय, मेमरी त्यांनी रॅम किती कन्झ्युम केलेली आहे, त्याच्यानंतर हार्ड डिस्क वरती किती देवाणघेवाण चालली किंवा नेट जे आहे ते नेट किती वापरलं जात आहे. हेच आपण परफॉर्मन्सला क्लिक केल्यानंतर परफॉर्मन्समध्ये हे आलेखाच्या रूपामध्ये सगळं एकत्रित मिळून आलेखाच्या रूपामध्ये इथे पाहू शकतो. मग आता असं झालेलं आहे तुमच्या बाबतीत, 100%, माझ्या बाबतीत पण झालेलं आहे. लॅपटॉप चालू करतोय, लॅपटॉप चालू केल्यानंतर अचानक मला प्रेझेंटेशन करायचं असतं आणि नेमकं प्रेझेंटेशन सुरूच होत नाही. सुरू होताना त्याचं जे घड्याळ आहे ते घड्याळ फिरत राहतं. खूप हँग झालेला असतो, स्लो झालेला असतो. तर याचं मुख्य कारण जे आहे मित्रांनो, हार्ड डिस्क. ज्यांच्या लॅपटॉपला अजूनही हार्ड डिस्क आहेत त्यांचे लॅपटॉप हे कितीही प्रोसेसर फास्ट असला तरी ते स्लोच चालणार, कारण हार्ड डिस्क वरून डेटाचं देवाणघेवाण करताना प्रोसेसरची प्रचंड दमछाक होते
आणि सिस्टम स्लो चालते. म्हणूनच आपण आता SSD वरती स्विच झालोय, आता M.2 वरती स्विच झालोय. ज्यांच्या कम्प्युटरमध्ये लॅपटॉपमध्ये M.2 आहे त्यांच्या कम्प्युटरचे प्रोग्राम्स फास्टमध्ये रन होतात, पटकन स्टार्ट होतात, क्लोज करायला गेल्यानंतर सुद्धा पटकन क्लोज होतात. विंडोज पटकन सुरू होतं, विंडोज शटडाऊन केल्यानंतर पटकन शटडाऊन होऊन जातं. मग आता SSD किंवा M.2 वापरणं म्हणजे कम्प्युटरचा स्पीड वाढतो, पण प्रोसेसरचा स्पीड वाढत नाही. लक्षात घ्या, प्रोसेसर हा तो पार्ट आहे ज्याच्यावर आपण सॉफ्टवेअर रन करत असतो. सॉफ्टवेअर ऍक्च्युली रन होतात, ती यादी मी तुम्हाला दाखवली. मग आता या ठिकाणी एखादं सॉफ्टवेअर रन होतंय, उदाहरण म्हणून दाखवतो. प्रोसेसमध्ये आलो आणि या प्रोसेसमध्ये इथे पहा मायक्रोसॉफ्ट एज हे ऍप्लिकेशन दिसतंय, मायक्रोसॉफ्ट एज. ओके, थोडं वर खाली होत आहे. आता हे मायक्रोसॉफ्ट एज इथे प्रोसेसर वापरतोय 2.6% किंवा 3.0%. ओके, आणि इथे तुम्हाला तो मायक्रोसॉफ्ट एज दाखवते 80%, 70%, 90% किंवा गुगल क्रोम चालू केलं आणि गुगल क्रोम इथे त्याचा जो प्रोसेसर वापरण्याचा जो रेट दाखवतोय तो 70% दाखवतोय. म्हणजे एखादं सॉफ्टवेअर बॅकएंडला चालू आहे आणि ते खूप प्रोसेसरला वापरत आहे. अशा वेळेस आपण आपल्या प्रोसेसरला फ्री अप करू शकतो. कसं? त्यावर राईट क्लिक करायचं, पण लक्षात घ्यायचं ते काही कामाचं आहे का आपल्या. सध्या त्याच्यावर काही महत्वाचं काम तर चालू नाही ना, आपल्याला त्याला बंद करायचंय. त्याचं क्लोजचं बटन दाबून तो ते सॉफ्टवेअर बंद होत नाहीये, ते हँग झालेलं आहे. तर अशा वेळेस या जागेवर येऊन त्यावर राईट क्लिक करून आपण तिथे एंड टास्क म्हटल्यानंतर ते ऍप्लिकेशन जे आहे ते क्लोज होतं. प्रोसेसर जो त्या ठिकाणी वापरलेला गेलेला आहे, प्रोसेसर त्या ठिकाणी फ्री अप होतो. आता परफॉर्मन्स मध्ये आलो, पहा आपला आलेख जो आहे तो आलेख या ठिकाणी थोडा खाली उतरला. एक 4-5% आपला आलेख जो आहे, लक्षात आलं असेल तुमच्या, इथे वरच्या बाजूला आलेख चालला होता, तो आलेख जो आहे तो आलेख थोडा खाली उतरलेला आहे. म्हणजे आपण प्रोसेसेस ज्या चालू आहेत या प्रोसेसेसला टर्मिनेट करून आपला प्रोसेसर फ्री अप करू शकतो, जेणेकरून आपल्या महत्वाच्या कामांना आपला प्रोसेसर न्याय देऊ शकेल. पण फक्त एकटा प्रोसेसर असतो का? नाही, त्याच्या जोडीला असतो जीपीयू, म्हणजेच ग्राफिक कार्ड. ओके, आता हा तर सगळ्यात महत्वाचा एलिमेंट आहे. व्हिडिओ रिलेटेड जे कामं चालतात हे सगळे ग्राफिक कार्डने त्याच्या अंगावर, ती जबाबदारी ग्राफिक कार्डने त्याच्या खांद्यावर घेतलेली असते. म्हणजे ओबीएस चालवायचंय, व्हिडिओ एडिटिंग करायचंय, व्हिडिओ रिलेटेड किंवा ग्राफिक्स रिलेटेड काम करायचंय, तुम्ही कॅनव्हा वापरतायत, तुम्ही फोटोशॉप वापरतायत, तर हे सगळं कामं जे आहे हे सगळे कामं कोण सांभाळतं? जीपीयू सांभाळतो. आता जीपीयू जो आहे, परत एकदा सांगतो, दुकानदार आपल्याला सांगतात 4 GB ग्राफिक कार्ड, 2 GB ग्राफिक कार्ड, त्यांना म्हणायचं नाही, मला त्याचा सिरीज सांग. 1050 आहे, 1650 आहे, 1080 आहे, 1660 आहे, का 20ची सिरीज आहे, 2040, 2060 का 3070, कुठलं आहे? तर ते जे नाव आहे ना मित्रांनो, ते या ठिकाणी डाव्या बाजूला दिसतं, जी फोर्स GTX 1650 किंवा 1660, ते नाव इथे डाव्या बाजूला दिसतं. आणि हा जो जीपीयू आहे हा किती वापरला जातोय त्याचा ग्राफ. आता ऍक्च्युली जीपीयू मध्ये भरपूर पार्ट्स असतात, त्याच्यामध्ये व्हिडिओ एन्कोडर असतो, व्हिडिओ डिकोडर असतो. ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ प्ले करत असतात तेव्हा डिकोडर काम करतो, जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असतात तेव्हा एन्कोडर काम करत असतो. त्याची स्वतःची मेमरी असते, त्याचा स्वतःचा प्रोसेसर असतो. तर हे किती प्रमाणात काम करतायत हे या ठिकाणी दिसतायत. येस, म्हणजे आता एक लक्षात घ्या, तुम्ही ओबीएस वापरणार, ओके, त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ एडिटिंगचे ऍप्लिकेशन्स वापरणार, तर तुमच्या लॅपटॉपवरती हे तुम्हीच ओळखू शकता. म्हणजे तुम्ही, बरेच जणांचा मला प्रश्न येतो, भूषण सर, की मला सांगा माझा असाचा लॅपटॉप आहे त्याच्यावर ओबीएस चालेल का? मी म्हणतो टाकून पहा. आता तुमच्या लॅपटॉपवरती ओबीएस टाकल्यानंतर जेव्हा तुम्ही व्हिडिओ त्याच्यात रेकॉर्डिंग सुरू करतात किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू करताल, तर त्यावेळेस तुमचा प्रोसेसर किती थ्रीशोल्ड होतोय, तुमचा जीपीयू किती थ्रीशोल्ड होतोय. आता याचा आलेख जर वर जाऊन टेकला, 70-80-90% जाऊन टेकला, समजून घ्यायचं आपल्याला आपला लॅपटॉप बदलणं गरजेचं आहे, आपला डेस्कटॉप बदलणं गरजेचं आहे. का? की तुमच्या छोट्याशा कामासाठी जर तुमचा प्रोसेसर आणि ग्राफिक्स जर पूर्णतः त्याच्या थ्रीशोल्ड पॉइंटला जाऊन पोहोचत असेल, तर मग मात्र तुम्ही ऍडिशनल वर्क, म्हणजे अचानक तुम्हाला गुगल क्रोम सुरू करायचंय, एखादी गुगल मीट चालू करायची, नाही करू शकत. ते चालू करायला गेलात तर मूळ तुमचं व्हिडिओ प्रोडक्शनला त्याचा हॅम्पर होतो, व्हिडिओ असा अडकत अडकत बनतो, फ्रेम्स त्याच्यामध्ये ड्रॉप होतात. तर
आपल्या कम्प्युटरच्या परफॉर्मन्समध्ये एकदा तुम्हाला हार्डवेअर काय हेच कळालं, त्या हार्डवेअरचा आपल्याला परफॉर्मन्स सुद्धा समजला पाहिजे. त्यानंतर कळते ती म्हणजे आपली मेमरी म्हणजे रॅम. आता माझ्या कम्प्युटरची जी मेमरी आहे ती 16 GB आहे, बरोबर. ऑलरेडी आता इथे किती भरलेले दाखवत आहे, 7.2 GB. आता मी फोटोशॉप सारखं ऍप्लिकेशन चालू केलं किंवा फिल्मोरा सारखं ऍप्लिकेशन चालू केलं, पॉवर पॉईंट सारखं ऍप्लिकेशन चालू केलं किंवा गुगल क्रोम सारखं ऍप्लिकेशन याला पॅरलल चालू करायला सुरुवात केली, तर दोन गोष्टी होतील. प्रोसेसर आणि जीपीयू वापरायला सुरुवात होईल, प्रोसेसर्स माझे कन्झ्युम व्हायला सुरुवात होईल आणि रॅम भरायला सुरुवात होईल. हे प्रॅक्टिकली तुम्ही चेक करा, तुम्ही वेगवेगळे ऍप्लिकेशन रन करा, रॅम तुमची किती भरली जातीये. मी आता इथे गुगल क्रोम सुरू करतो. गुगल क्रोम मी एका वेगळ्या स्क्रीनवरती चालू केलेलं आहे. बघा काय झालं, जो आलेख आहे, माझा कॅमेरा साईडला सरकवतो, पहा आलेख या जागेवरून वर गेला, म्हणजे आता रॅम जी आहे ते रॅम भरायला सुरुवात झालेली आहे. आणखी जितके जितके मी ऍप्लिकेशन रन करत जाईल, मी आता या ठिकाणी आणखी एक ऍप्लिकेशन रन करतो, माय व्ह्यू बोर्ड. माय व्ह्यू बोर्ड आणि पुन्हा मी आता टास्क मॅनेजर मध्ये येतोय. पहा इथे आपण गुगल क्रोम सुरू केलं होतं. जिथे आपण गुगल क्रोम सुरू केलं तिथे रॅम वर गेली आणि जिथे मी माय व्ह्यू बोर्डचं ऍप्लिकेशन सुरू केलं, रॅम आणखीन वर गेली. म्हणजे आता कितीही मोठी रॅम असली, म्हणजे 16 GB रॅम आहे याचा अर्थ किती प्रोग्राम चालू करू शकतो असं नाही. 32 GB रॅम असेल तर कदाचित मला आणखीन प्रोग्राम्स एकाच वेळेस चालू ठेवता येतील. रॅम लक्षात येते, रॅम, प्रोसेसर आणि जीपीयू हे तुमच्या कम्प्युटरचे जेवढे पॉवरफुल असतील तेवढे जास्तीत जास्त प्रोग्राम्स तुम्हाला एकाच वेळेस रन करता येतात आणि तुमची सिस्टम जी आहे ती पॉवरफुली एकदम स्मूथपणे रन होते. आणि हा परफॉर्मन्स आपल्याला ओळखता आला पाहिजे. आपल्या संस्थेतले कम्प्युटर्स असतील, आपल्या शाळेतले कम्प्युटर्स असतील, आपल्या फ्रेंड्सचे कम्प्युटर असतील, ते कम्प्युटर्स जर काही त्रास देत असतील, स्लो चालत असतील, तर त्याचा फॉल्ट इथे आपल्याला समजला पाहिजे. बाकीच्या बाजूला डिस्क झिरो, माझ्या जे वेगवेगळ्या डिस्क आहेत, सी ड्राईव्ह आहे, ई आणि एफ आहे, ई आणि एफ म्हणून एकच हार्ड डिस्क आहे. डिस्क 2 ही साठा आहे, सी आणि डी या साठा आहे, एच हा माझा पेन ड्राईव्ह आहे, लॅन म्हणजेच इथरनेट ते किती परफॉर्म करते आणि वायफाय वरचं नेटवर्क किती वापरलं जातंय, हे सगळे ग्राफ्स इथे दिसतात. व्यवस्थित पहा. परफॉर्मन्स तुम्हाला तुमच्या लॅपटॉपचा आणि डेस्कटॉपचा ओळखता आला पाहिजे आणि त्याच्यावरून आपल्या कम्प्युटरची मर्यादा कळाली पाहिजे की त्याला किती लोड द्यायचा आणि कशा पद्धतीने आहे त्या लॅपटॉपमधून, आहे त्या कम्प्युटरमधून आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट कसं काढता येईल, हे या परफॉर्मन्सच्या सिस्टमवरून कळतं. धन्यवाद.